नॉर्मली आपण ऐकतो कसं, तर जेव्हा जेव्हा आपल्या कानावरती ध्वनिलहरी म्हणजे आवाज पडतो, तेव्हा हा बाह्य कान जो असतो आपला, हा बाह्य कान त्या ध्वनिलहरी जमा करतो. बरं, आपल्याला दिसताना कान फक्त एवढाच दिसतो, पण कान म्हणजे एवढाच भाग नाही. कानाचे 3 भाग असतात: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतःकर्ण. बाह्यकर्ण म्हणजे बाहेरचा भाग, जो आपण डोळ्याने बघू शकतो. आता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो का अशा प्रकारे या ध्वनिलहरी आल्यात आणि त्या कानाच्या पडद्यावरती आदळल्या. आता पडद्यापासून आतमध्ये सुरू होतं मध्यकर्ण. मध्यकर्णामध्ये असतात 3 ऑसिकल्स. ऑसिकल्स म्हणजे कानाचे हाडं. या हाडांचं काम असतं, ज्या पडद्यावरच्या ध्वनिलहरी पडतात त्या ध्वनिलहरी जमा करणं आणि मग त्या ध्वनिलहरी कंडक्ट करून म्हणजे तिथून त्या नेऊन कानाच्या अंतःकरणापर्यंत घेऊन जाणं. बरं, मग आपल्याला प्रश्न पडतो की असे 3 हाडं का बरं? यांना मॅलियस इंकस स्टेपिस असे 3 ऑसिकल्स म्हटले जातात. जेव्हा हे कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स करतात, म्हणजे जेव्हा ते एकानंतर एक हलतात, तेव्हा तो पडद्याचा आवाज हा मध्यकर्णामधनं अंतःकरणामध्ये नेला जातो. आपल्याला टाचणी पडली तरी टाचणीचा एक बारीकसा पण आवाज येतो, तेच एक फटाका फुटला तर त्याचा मोठाही आवाज येतो. मात्र हे एक प्रोटेक्शन मेकॅनिझम असतं, म्हणजे जर आपल्या कानाजवळ मोठा फटाका फुटला तर त्याच्यामुळे इजा कमीत कमी व्हावी म्हणून हे ऑसिकल्स काय करतात, जो बारीक आवाज असतो टाचणीचा त्याला ॲम्प्लिफाय करतात, म्हणजे मोठा करायचा प्रयत्न करतात, आणि जो मोठा आवाज असतो त्याला डॅम्पनिंग म्हणजे त्याला कमी करायचा प्रयत्न करतात. थोडक्यात अंतःकर्ण म्हणजे कानाच्या आतल्या भागाला आणि नस जी कानातनं मेंदूकडे जाते त्याला प्रोटेक्ट करायचा यांचा हा प्रयत्न असतो. जसं आता आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो की जेव्हा हे ऑसिकल्स हलतात तेव्हा अंतःकरणामध्ये ते व्हायब्रेशन्स कंडक्ट करतात आणि अंतःकरणामध्ये त्या इनर हेअर सेल्स म्हणजे छोटे छोटे तंतू असतात. ह्या तंतूंना ते स्टिम्युलस दिला जातो, ज्याला आम्ही आमच्या भाषेत मेकॅनिकल स्टिम्युलस इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टिम्युलस असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टिम्युलस म्हणजे आता हिच्यात बघा, जसं तिच्यातनं एक करंट जातो, जो करंट मेंदूकडे जातो आणि मग मेंदूमध्ये हे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूमध्ये त्याला रेकॉर्ड केलं जातं आणि जेव्हा ते रेकॉर्ड केलं जातं तेव्हा आपल्याला ऐकायला येतं. तर आतापर्यंत आपण बघितलं नॉर्मली आपल्याला ऐकायला कसं येतं. आता प्रश्न असा आहे की जसे काही कानात जे लक्षणं असतात, म्हणजे जर काही त्रास झाला की कानातनं पाणी वाहतंय, पू वाहतंय, काहींना कानाला ऐकायला कमी येतंय, कानामध्ये एक सूम असा आवाज येतोय, हे झाले बाह्य कानाचे लक्षणं. मग ह्या लक्षणांचं काय कारण असतं, तर या लक्षणांचं कारण असतं कानाच्या पडद्याला छिद्र पडणं. पडद्याला छिद्र पडणं म्हणजे हे आता आपण फोटोत बघू शकतो की हे नॉर्मली आपण जे बघितलं त्या मिडल इयरमध्ये जेव्हा इन्फेक्शन किंवा पस किंवा पू बनतो तेव्हा तो या छिद्रामधनं बाहेर येतो. हा पडद्याला छिद्र पडण्यामागे 2 कारण असू शकतात. एक तर एक्सटर्नल ट्रॉमा म्हणजे बाहेरून कोणीतरी जोरात मारलं किंवा बाहेरून काडी घातली आणि पडद्याला छिद्र पडलं. दुसरं कारण असतं इन्फेक्शन. इन्फेक्शन हे कानाच्या आता मध्यभागात जातं कसं, तर कान ना घसा हे सगळं एकमेकांना आतून कनेक्टेड असतं. त्याला युस्टेशन ट्यूब असं म्हणतो आम्ही. ही ह्याच्यात आपण युस्टेशन ट्यूब बघू शकतो. ही कानाच्या मध्यभागामधनं घशाच्या आतमध्ये उघडते. युस्टेशन ट्यूबचं नॉर्मली काम असतं प्रेशर म्हणजे कानाचं मध्यभागाचं प्रेशर हे नॉर्मल ठेवणं. पण जसं प्रेशर ती मेंटेन करते तसं ज्यांना वारंवार सर्दी, खोकला, घशाचं इन्फेक्शन, नाकाचं इन्फेक्शन असं होतं त्यांना या युस्टेशन ट्यूबमधनं इन्फेक्शन कानात जाऊन पडद्याला छिद्र पडतं. हे काही असं 1-2 दिवसात होत नाही, पण वारंवार लहानपणापासून म्हणा किंवा 4-5 वर्षामध्ये म्हणा सर्दी, खोकला, घशाचं इन्फेक्शन होऊन हळूहळू या कानाच्या पडद्याला छिद्र व्हायला सुरुवात होते. हे छिद्र झालं की मग याच्यामधनं ऐकायला कमी येणं, कारण की त्या ध्वनिलहरी पडद्यावर पडतील, छिद्र पडल्यामुळे पडदा कमी हलणं, मग ऐकायला कमी येणं, कानातनं पू वाहणं. पू जेव्हा जेव्हा सर्दी खोकला होईल तेव्हा कान वाहणं, वर्षभरात 2दा किंवा 3दा असे ॲक्यूट अटॅक येणं, कान कोरडा झाला की मग तात्पुरतं ऐकायला चांगलं येणं, मग पण इन्फेक्शन झालं, सर्दी झाली की पुन्हा कान वाहणं, हे याचे लक्षणं असतात. बरं, ह्याला आपण टिम्पॅनिक मेम्ब्रेन परफोरेशन म्हणजे सेफ CSON म्हणतो. पण दुसरा प्रकार असतो की जेव्हा हा आजार अंगावर दुर्लक्षित केला जातो तेव्हा मग वाढत जाऊन ह्या पडद्यासोबत आजूबाजूच्या हाडांमध्ये तो सडन म्हणजे जे पू असतो तो इन्फेक्शन पसरायला लागतो. आता याच्यात बघितलं आपण हे फक्त पडद्यापर्यंत छिद्र मर्यादित होतं, मात्र जसं जास्त दिवस अंगावर आजार काढला गेला, दुर्लक्षित झाला की ह्या आजूबाजूला हाड सडायला सुरुवात होते. याच्यामधनं
हे नॉर्मल ऑसिकल्स म्हणजे हाड म्हणजे कानाचं ऐकायचं हाडही सडायला लागतं, जे आपण 3 ऑसिकल्स बघितले मायनस इनकस टेपिस ते, आणि दुसरं असतं कानाच्या मागचं मॅस्टोइड पण हाड सडायला लागतं. मग याला करायला काय पाहिजे? मग आता ह्याला आपल्याला करण्यासाठी पर्याय असतो, त्याचे काही तपासण्या करणं जसं की कानाला ऑडिओमेट्री करून ऐकायला व्यवस्थित येतंय की नाही हे चेक करणं. दुसरं कानाचा एक्सरे काढणं, या एक्सरेमध्ये हे बघणं की हे जे मॅस्टोइड म्हणजे कानाच्या मागचं हाड आहे हे हाड किती सडलेलं आहे ते चेक करणं. जर हे केलं नाही तर काय होतं, तर कानाचं हे पूप आजूबाजूच्या व्हायटल एरियामध्ये म्हणजे जसं ऐकायला कमी झाल्या हाड खराब करणं, चेहऱ्याची नस जी कानाच्या मागून येत असते त्या नसला जर डॅमेज झाला तर चेहरा वाकडा होणं किंवा त्या बाजूचा डोळा पूर्ण बंद न होणं, फेशियल पॅरालिसिस ज्याला म्हणतात ते होणं. दुसरं असतं जर हे बाहेरच्या बाजूच्या ऐवजी जर आतल्या बाजूला पसरला तर वरती मेंदू असतो, मेंदूमध्ये हा पस गेला तर कन्व्हल्जन्स म्हणजे आकडी येणं किंवा पॅरालिसिस म्हणजे लकवा होणं इतका हा आजार सिरियस होऊ शकतो. म्हणून कधी कानातनं पू वाहणं याला दुर्लक्ष केलेलं योग्य नाही. बरं, मग आता याला आपण निदान कसं करणार? तर सगळ्यात पहिले आपण एक्सरे काढला, ऑडिओग्राम काढला, आणि जर आपल्याला इन्फेक्शन जास्त पसरलं अशी भीती वाटत असली तर कानाचा सिटी स्कॅनही केला जातो. अशा प्रकारे एकदा का निदान झालं की पडद्यात छिद्र आहे की हाड सडलेलं आहे की मग त्याला आपल्याला रिपेअर करायचं आहे. कारण कुठलंही छिद्र हे काय असं औषध गोळ्यांनी तर भरणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याला तिथे नवीन पडदा टाकणं हे आवश्यक असतं. बरं, आता जर पडद्यामध्ये छिद्र असलं तर आपण ॲडव्हान्स टेक्निक म्हणजे एंडोस्कोपिकली दुर्बिणीने कानाच्या आतून कानाच्या मागे कुठलंही छिद्र किंवा काटकूट न करता दुर्बीण टाकून अशा पद्धतीने आतून त्याला आपण रिपेअर करतो. यामध्ये फायदा काय असतो, कानाचा पडद्यात रिपेअर केला जातो, प्लस जखम छोटी असते त्यामुळे जखम लवकर भरते, दुखणं कमी असतं. हे झालं एंडोस्कोपिक रिपेअरचे फायदे. दुसरं असतं हाड सडलेल्याचं मॅस्टोडेक्टॉमी नावाचं ऑपरेशन. जेव्हा हा एक्सरेवरती आपल्याला आजार पसरलेला दिसतो किंवा सिटी स्कॅनवरती त्याने आजूबाजूला हाड डॅमेज केलेलं असतं तेव्हा आपल्याला मॅस्टोडेक्टॉमी म्हणजे ड्रिल करून हा आजार पूर्ण काढावा लागतो आणि मग नवीन पडदा टाकावा लागतो. बरं, आता गोष्टी 2 आहेत, एक ऐकायला कमी येत असणं आणि दुसरं कान वाहणं. तर आपण जेव्हा हा पडदा नवीन टाकतो तर आजार काढून तो पडदा कानाच्या वरनच त्याच माणसाच्या त्याच शरीरातनं घेतला जातो आणि टाकला जातो. ह्याला काही आपण कुठे फेविकॉलने किंवा स्टॅपलरने असं चिटकत नसतो, त्याला आजार साफ करून जेव्हा जशी जखम भरत जाते तसा तो टेकअप म्हणजे चिटकत जात असतो. म्हणून जितकं महत्त्वाचं ऑपरेशन आहे तितकंच महत्त्वाचं ऑपरेशन नंतरची काळजी आहे. सर्दी होऊ न देणं, सर्दी खोकला इन्फेक्शन काही झालं तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणं, कानात बाहेरचं पाणी जाऊ न देणं, रबर प्लग लावणं, ऑपरेशन नंतर जवळजवळ महिनाभर आपल्याला मानेच्या खाली आंघोळ करायची असते. ह्या काळजी जर व्यवस्थित घेतल्या गेल्या तर ही जखम भरत येते आणि मग तो पडदा चिटकला जातो. आणि पडदा एकदा चिटकला की मग कान व्हायचं ओळ बंद होतं, पण जनरली याला ओव्हरऑल 1 ते 3 महिन्याचा प्रत्येकाच्या ताकदीनुसार वेळ लागत असतो.